काटेकोर पद्धतीने नियोजन तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंना विविध क्रीडा प्रकार खेळण्यासाठी उपलब्ध करून दिलेले व्यासपीठ यामुळे सांसद खेळ महोत्सवामुळे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी उपयुक्त ठरल्याचे दिसून आले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघात अशा स्वरूपाचे क्रीडा महोत्सव आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी पालघर या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी या खेळ महोत्सवाचे आयोजन केले होते। या खेळ महोत्सवासाठी सुमारे 6.25 लाख खेळाडूंनी विक्रमी नोंदणी केली होती। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात देखील पाऊस सुरू राहिल्याने या खेळाच्या आयोजनात अनेक अडथळे निर्माण झाले होते। पावसामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करत आयोजकांनी तंबूची उभारणी करून त्यामध्ये लंगडी, व्हॉलीबॉल, खो खो व कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले, तर शहरातील बंदिस्त सभागृहांमध्ये योगासन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। त्याचबरोबरीने पोलीस परेड मैदानावर व इतर मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले असून एकंदर सुमारे 25,000 खेळाडू या क्रीडा महोत्सवाच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला। या स्पर्धेत 12, 14 आणि 17 वर्षाखालील मुला मुलींच्या स्वतंत्र स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉलचे 183 संघ, लंगडीचे 127 संघ, खो खोचे 215 संघ तर कबड्डीचे 270 संघ सहभागी झाले होते। ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी प्रथमच सुसज्ज मैदान व स्पर्धात्मक वातावरणात विविध खेळांमध्ये सहभाग घेतल्याचे त्यांच्या शिक्षकांकडून सांगण्यात आले। इतर संघाची कामगिरी पाहून आपल्या विद्यार्थ्यांचा स्तर व आत्मविश्वास उंचावेल, तसेच आगामी काळात या लहानग्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांमध्ये वृद्धी होईल असे देखील सहभागी झालेल्या शाळा, आश्रमशाळा, खाजगी शाळांच्या शिक्षकांकडून सांगण्यात आले। पालघर जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या स्वरूपात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सांसद खेळ महोत्सवाच्या निमित्ताने क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। आगामी काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होऊन त्याची क्षमता वाढवण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल असा विश्वास खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी क्रीडा महोत्सवाच्या सांगता कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केला। क्रीडा संकुल लवकरच पूर्ण करण्याचे पालकमंत्री यांचे आश्वासन। पालघर येथे जिल्हा क्रीडा संकुलाची उभारणी सुरू असून या संकुलाच्या उभारणीसाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांसद खेळ महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमाच्या प्रसंगी सांगितले। ग्रामीण भागात अनेक खेळाडूंमध्ये विलक्षण कौशल्य, वेग, शारीरिक क्षमता आणि जिद्द दडलेली असते, पण योग्य मार्गदर्शन, सुविधा आणि संधी यांच्या अभावामुळे अनेक खेळाडूंची ही क्षमता फुलू शकत नाही। अशा परिस्थितीत सांसद खेळ महोत्सवासारखे उपक्रम ग्रामीण तरुणांसाठी एक मोठे व्यासपीठ ठरतात। अशा महोत्सवांमुळे गाव खेड्यातील तरुणांना प्रथमच मोठ्या स्तरावर आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळते। अनेक खेळाडू शालेय पातळीवर मर्यादित राहतात, पण अशा स्पर्धांमुळे त्यांना जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा आत्मविश्वास मिळतो। खेळ म्हणजे फक्त विजय पराजय नव्हे, तर शिस्त, संघभावना, परिश्रम आणि मानसिक ध्येय शिकवणारा जीवनधडा आहे। या स्पर्धांमुळे तरुणांमध्ये जिंकणे नव्हे तर उत्तम खेळणे ही भावना विकसित होते। अशा महोत्सवांमुळे ग्रामीण भागात क्रीडा साहित्य, प्रशिक्षण सुविधा, मैदानांचे संवर्धन आणि प्रशिक्षकांची उपलब्धता वाढते। खेळांमुळे मुलांच्या शारीरिक क्षमतेसोबतच त्यांचे मानसिक आरोग्य, एकाग्रता आणि सकारात्मक विचारसरणीही विकसित होते। ग्रामीण भागात क्रीडा महोत्सव म्हणजे फक्त खेळ नाही, तर तो गावाच्या एकात्मतेचा उत्सव असतो। विविध शाळा, समाज, वस्तीतील मुले एकत्र येतात, एकमेकांकडून शिकतात आणि आरोग्यदायी स्पर्धा निर्माण होते। यामुळे तरुणांना शहरातील खेळाडूंशी स्पर्धा करण्याची प्रेरणा मिळते। अशा क्रीडा उपक्रमातून अनेक सुप्त प्रतिभा शोधता येतात। त्यांना योग्य प्रशिक्षण, आहार व मार्गदर्शन दिल्यास ते राज्य किंवा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव उज्ज्वल करू शकतात। ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता आहे, फक्त त्यांना संधी, सुविधा आणि योग्य मार्गदर्शनाची गरज आहे।
सांसद खेळ महोत्सवासारखे उपक्रम हे त्या क्षमतेला योग्य दिशा देणारे आहेत। अशा स्पर्धांमुळे गावागावात खेळा आणि वाढा ही भावना रुजत आहे, जी भारताच्या क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत सकारात्मक संकेत आहेत। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।